नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर मी आज अस्सल गावरान पद्धतीने भरून खेकड्या बनवणार आहे। त्यासाठी इथं टोपात खेकड्या घेतलेले आहेत, पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे। नंतर एका ताटामध्ये खेकड्या सेपरेट आणि नांग सेपरेट ठेवलेले आहेत। नंतर जे खेकडी होती त्याचा वरचा भाग काढून घेतलेला आहे, जे पेंदे होते ते पण एक एक करून काढून घेतलेले आहे। आता पावसाळा सुरू झालेला आहे, तर एकदा अशा पद्धतीने भरून खेकड्या बनवून बघा। माझी आई अशा पद्धतीने खेकड्या भरून बनवते, ती पद्धत म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावी। खरंच एकदा अशा पद्धतीने करून बघा, खरंच खूप भारी लागतात। नंतर त्या खेकड्याचे पेंदे काढून झाल्यानंतर पाण्याने परत एकदा स्वच्छ असे धुवून घेतलेला आहे। नंतर जे पेंद्याच्या वरचा भाग असतो तो पण काढून घेतलेला आहे, आणि जो खेकडीच्या आतला पिवळा भाग आहे तो चमच्याच्या साहाय्याने एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। ह्या भागाचा काय उपयोग होतो तो तुम्हाला पुढे संपूर्ण व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्हाला कळेलच त्याचा काय उपयोग होतो ते। अशा पद्धतीने पिवळा भाग काढून घेतलेला आहे। नंतर जे पेंदा आणि खेकड्या जे सेपरेट करून घेतले होते एका ताटामध्ये, नंतर जे नांगे होते ते पण पाण्याने स्वच्छ धुवून रस्स्यासाठी घेतलेले आहेत। जर रस्स्याची तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन। नंतर जाळीवर 2 नांगे भाजून घेतलेले आहेत। नंतर गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं, तेल तापल्यानंतर 1 वाटी चाळलेलं बेसन पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून, आणि हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। ज्या पद्धतीने खेकडे असतील तुमच्या किलो 2 किलो कशा असतील त्या प्रमाणात पिठाचं समप्रमाणात प्रमाण घ्यायचं आहे। नंतर खलबत्त्यामध्ये लसूण, खोबरं, जिरं, कोथिंबीर ठेचून घेतलेलं आहे। व्हिडिओ जास्त मोठा होतोय त्यामुळे ठेचलेलं काय मी क्लिप घेतलेली नाही त्याच्यामध्ये। नंतर जे भाजून घेतलेलं पीठ होतं ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। ही रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नंतर जे ताटात पीठ काढून घेतलं होतं त्याला असं खोल करून घेतलेलं आहे चमच्याच्या साहाय्याने, त्याच्यावर चेचलेलं लसूण खोबरं टाकून घेतलेलं आहे, घरची चटणी टाकून घेतलेली आहे। जे नांगे घेतले होते फोडून त्यातला आतला गाभा तो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे, हळद टाकून घेतलेली आहे, एव्हरेस्टचा मसाला टाकून घेतलेला आहे। नंतर जो पिवळा भाग होता तो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे, आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। जो पिवळा भाग आहे आणि जो नांग्याचा गाभा घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये तो त्याच्यामध्ये टाकला ना तर पिठाला एकदम चव अशी भारी येते। नंतर पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेल कडकडीत गरम होऊन दिलेलं आहे, आणि त्याची फोडणी आपण या जो मसाला टाकला होता त्याच्यावर घालून घ्यायची आहे। बघू शकता, आणि चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। ही एक महत्त्वाची टिप्स आहे, जर एकदा तुम्ही अशा पद्धतीने खेकडी करून बघितली ना, मी सांगते म्हणून एकदा करून बघा, खरंच खूप भारी लागतात। आणि हे पिठाला जो मसाला आहे तो सगळीकडून आपल्याला हाताच्या साहाय्याने असं चोळून घ्यायचा आहे, असं पीठ फोडून घ्यायचं आहे, मोकळं करून घ्यायचं आहे, गाठी ठेवायच्या नाहीत, म्हणजे सगळा जो मसाला आहे तो सगळीकडे पिठाला लागेल आपल्याला। थोडं थोडं पाण्याचा वापर करून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। नंतर एक मी खेकडी घेतलेली आहे, नंतर त्याच्यामध्ये असं पीठ भरून घेतलेलं आहे। तुम्ही कधी भरून खेकड्या खाल्ल्या आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। अशा पद्धतीनं खेकडी भरून घेतलेली आहे, आणि नंतर त्याच्यावर पेंदा लावून घेतलेला आहे। नंतर गॅसवर टोपात पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। नंतर त्याच्यावर पाणी गरम झालं की वडी उकडायची जी चाळण असते ती ठेवलेली आहे, आणि त्याच्यावर ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडून। नंतर त्याच्यामध्ये एक एक खेकड्या अशा भरलेल्या ठेवून घेतलेल्या आहे, झाकण ठेवून 20 मिनटं एक वाफ काढून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही नंतर किती छान अशा खेकड्या वाफलून झालेल्या आहेत। ह्या खेकड्या आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, खेकड्या मासे खाऊसा वाटतात आणि खूप अशा भरून तर एकच नंबर लागतात, त्यामुळे तुम्ही एकदा करून बघा। आणि बघू शकते किती छान असं पीठ पण वापरलेलं आहे, आणि मी रस्सा पण बनवला होता आणि भरून खेकड्या पण बनवल्या होत्या, भाकरीसोबत एकच नंबर लागतात। तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद। भेटूया एक नवीन रेसिपीच्या सोबत, तोपर्यंत बाय। या मग खेकड्या खायला।